हाय फ्रेंड्स, मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते। चला तर मग आज बनवणार आहे आपण दम बिर्याणी। तर तुम्हाला पूर्ण रेसिपी मी दाखवेल, मी बनवते कशी काय, तर नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दम बिर्याणी आपण राशनच्या तांदूळाची दम बिर्याणी कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवते, तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चला तर मग आज रेसिपी आपण सुरुवात करूया। हे बघा 1 किलो तांदूळ घेतले मी। 1 किलो चिकनला 1 किलो तांदूळ घेतले, ते मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। 2-3 पाण्याने धुवून मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे त्यांना आणि 10 ते 15 मिनिटं भिजू घालून ठेवायचे। हे बघा 1 किलो चिकन घेतलं आता मी, ते पण स्वच्छ धुवून घेतलं, बाजूला ठेवून घेतलं। हे बघा भिजू घातले 10 ते 15 मिनिटं। हे कांदा कुरकुरीत फ्राय करून घेतला। आता हे तांदूळ मी उकळी यासाठी ठेवले। 10 ते 15 मिनिटानंतर गॅसवर उकळी येईपर्यंत ठेवायचे। मस्त 10-15 मिनिटं शिजवायचे त्यांना। अर्धा कच्चा 70% शिजवायचं। 70% शिजवल्यानंतर काढून त्याला चाळणीनं गाळून घ्यायचं। हे बघा पाणी पूर्णपणे नितळलं पाहिजे, असं चाळणीमध्ये त्याला गाळून घ्यायचं। हे बघा पूर्ण गाळून घ्यायचं। आणि हां, हे बिर्याणी माझा भाऊ बनवते, दम बिर्याणी, त्याची रेसिपी आहे ही। हे बघा पूर्ण गाळून घेतले त्यांना पूर्ण 1 किलोला 1 किलो तांदूळ घ्यायचे 1 किलो चिकनला। हे बघा 2-3 हिरव्या मिरच्या, 2 लसणाचे पूर्ण हे घेतले, अद्रक पेस्टची लसूण ते कुटून घेतलं मी खलबत्त्यामध्ये। चिकनमध्ये दही टाकलं। आता पूर्ण मसाले मिक्स करते मी। दही, आपला चिकन मसाला, हे सगळं मॅग्नेट करण्यासाठी आपले पूर्ण मसाले टाकून मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचं ते। हे बघा पूर्ण ते आपण ठेचलेली हिरवी मिरची, अद्रक, लसूण ते सगळं मिक्स करून 10 ते 15 मिनिटं मॅग्नेट व्हायसाठी बाजूला ठेवून द्यायचे ते। हे बघा आपलं लसूण बी टाकायचं थोडा, त्याला फ्राय केलेला लसूण त्याच्यात ॲड करायचं थोडा आणि आता 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायचं। हे बघा आता मी गॅसवर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, आपलं ते कुटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण ते त्याच्यामध्ये ॲड केलं। हे बघा ते आपण खलबत्त्यात कुटून घेतलं ते, त्याला येत होती दम बिर्याणी, तो म्हणे चल दीदी मी बनवतो, तू व्हिडिओ शूट कर तुझा। मग त्यानं बनवला आणि मी व्हिडिओ शूट केला। हे बघा ते आता पूर्ण झालं। त्याच्यामध्ये 1 ते 2 टमाटे आपण ॲड केले, 2 टमाटे छोटे छोटे ॲड करले, ते मस्त मऊ कुसकुशीत होऊपर्यंत होऊ द्यायचे। आणि त्याच्यामध्ये आता पूर्ण चिकन मसाला आपण टाकतो, तो बिर्याणी मसाला, तो पूर्ण पॉकेट ॲड करायचा, तुमच्याकडे कोणता पण असला तर ॲड करायचा। हे बघा आता मी 1 किलो चिकन आपलं मॅग्नेट केलेलं त्याच्यामध्ये ॲड केलं। मस्त आता त्याला होऊ देते 5 मिनटं, त्याला मस्त वाफेत होऊ द्यायचं। नंतर आपले तांदूळ ॲड करायचे त्याच्यामध्ये। हे बघा 10 ते 15 मिनटं मस्त होऊ द्यायचं, तेल सुटू द्यायचं त्याला। मस्त तेल सुटल्यानंतर म्हणजे मसाला पूर्ण ओके होतो। हे बघा 10 ते 15 मिनटं होऊ द्यायचं मस्त। आता कांदा फ्राय केलेला तो थोडासा ॲड करायचा आपला आणि 10 ते 15 मिनटं त्याला होऊ द्यायचं। हे बघा हे अद्रक लसूणचे ते तुकडे घालून त्याला ॲड केले आपण। हे बघा चिकनमध्ये दही टाकून घेतलं, ॲड करून घेतलं सर्व। बघा मस्त 10 ते 5 मिनटं मी त्याला होऊ दिलं मस्त। चिकनला पूर्ण तेल सुटलं बघा, त्याची ग्रेव्ही तयार झाली। आता हे तांदूळ आपण ॲड करूया, पूर्ण त्याला लेअर लावून घेऊ। हे बघा चिकनचं पूर्ण लेअर ॲड करून घेतलं मी। हे बघा पूर्ण चिकन ॲड करून घेतलं। आता पूर्ण भात टाकून घेतला, त्याच्यानंतर कांदे आपले फ्राय झालेले कांदे पूर्ण टाकून घेतले, थोडासा भात टाकला, परत आपले कांदे ॲड केले, कारण राशनचे आहे ते पूर्ण लेअर नाही लावता येणार। म्हणजे आपण कसं पहिले चिकन टाकता, नंतर थोडे तांदूळ टाकता, परत चिकन टाकता, मग तांदूळ टाकता, मग लेअर देता ना। हे राशनच्या तांदूळात तर एकच लेअर लागतो आणि आम्ही 3 जणांपुरताच केला होता, तर मग आम्ही एकच लेअर लावली होती त्याला। हे बघा पूर्ण ह्यात
केलं. हे बघा आपली बिर्याणी ओके. आता त्याला आपण दम देऊ. हे बघा 3 मिनटं त्याला मी फक्त गॅसवर दम दिला. त्याच्यानंतर 3 मिनटानंतर मी त्याला तवा ठेवला खाली आणि पातेल्यावरती ॲड दिला. हे बघा आपली बिर्याणी झाली ओके. 10 मिनटं ठेवायची दममध्ये बिर्याणी ओके. चला तर मग बिर्याणी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.